शिवशरण अण्णा पाटील हे जनतेच्या हृदयात अखंडपणे आमदार म्हणून राज्य करत असून तीच त्यांची खरी श्रीमंती असल्याचे गौरवोद्गार सुप्रसिद्ध शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी काढले। ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील बिराजदार यांचा सोमवारी 1 जून रोजी वाढदिवस होता। यानिमित्त अण्णा मित्रपरिवार आणि शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी 6:30 वाजता भारती विद्यापीठाजवळील मांगल्य हॉल इथं त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे बोलत होते। महाराष्ट्राचे हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे, प्रसिद्ध उद्योजक अशोक गुत्तेदार, एजी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर ह.ना. जगताप, शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, ज्येष्ठ नेते गुरुनाथ मेहत्रे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले, प्रशांत जोशी, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी दशरथ वडतिले तसंच प्रशांत जोशी यांनी आपल्या मनोगतात शिवशरण अण्णा पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्यानं कार्यरत राहिल्याचं सांगितलं। अण्णा केवळ माझे आमदार नाहीत, एका वेगळ्या पद्धतीने अण्णांचं काम चालू आहे। नागनाथ मंदिराच्या माध्यमातून अण्णांचं फक्त ते नागपंचमीचा उत्सव नाही, सामाजिक काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि दुसऱ्या बाजूला गणेश नाईक प्रशासनाच्या माध्यमातून अण्णांचं शैक्षणिक काम चालू आहे। गेल्या 2 महिन्यामध्ये मला तिथे जाण्याची संधी आली। तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, सलग 3 वर्ष त्या शाळेला तालुका स्तरावर जो बक्षीस मिळालंय, इतकी चांगली आणि आदर्श शाळा आहे। कधी तर आपण सर म्हणून त्या शाळेला जा, हे अण्णांचं इतकं मोठं काम आहे। हे लोकप्रतिनिधी किंवा नेता म्हणून जर बोलायचं असेल, आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा। अण्णा अजूनही तुमचा सोलापुरामध्ये आहे दरारा, अण्णा अजूनही आहे तुमचा सोलापूरमध्ये। आणि अण्णांचा एक दरारा होता, तर आम्ही काय करायचो, मी दशरथ वडतिले, आमचे काही अन्य सहकारी असायचे। महानगरपालिकेची काही बातमी मिळाली नाही, सभागृह सुरुवात झाली की काही करायचं नाही, फक्त एक चिठ्ठी द्यायची, अण्णा आज अमुक अमुक विजापूर रोड भागामध्ये दूषित पाणी पुरवठा झाला। अण्णा असे खाडकन उभे राहिले की आयुक्त आणि महापौराला घाम सुटायचा। आणि मग अण्णांचं ते पहाडी आवाजामधलं भाषण सुरू व्हायचं आणि त्याच्यामधली ती तळमळ जी असायची त्यांची सामान्य लोकांच्या प्रती, ती अतिशय म्हणजे सगळं सभागृह दणाणून सोडायचे। तर अशोक खटके यांनी दिये जलते है फूल खिलते है हे गाणं गाऊन या गाण्याच्या माध्यमातून शिवशरण अण्णा पाटील यांना खास शुभेच्छा दिल्या। जलते हैं फूल खिलते हैं, दिए जलते हैं फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं। हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांनीही मैंदर्गीमधील आठवणींना उजाळा देत शिवशरण अण्णा म्हणजे दिलखुलास आणि धाडसी व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी खास कार्यक्रम सादर करताना विविध किस्से सांगून उपस्थितांना खळखळून हसवलं आणि उत्स्फूर्त अशी दाद मिळवली। मार्केटमध्ये गेलं ना, ते बहीण एकदम ते कधी एकदा हिंदी बोलो, भैया कैसा दिया कोथिंबीर की पेंडी को, कैसे दिया बोले थैली में दिया, नहीं उसके भाव को तो बताओ ना, 10 रुपए को पेंडी, बहुत महंगा बता रहे हो भैया, ऐसा कैसा रहता है क्या, तुम कितना भी पैसा बोलो हम एक पैसा देने वाले। 10 रुपए बोले तो 1 रुपए 1 पैसा देते, नहीं नहीं कोथिंबीर की पेंडी को देखो, आपको लेना है आप देखो, कोथिंबीर को काढ़ा जास्त है और पानी कम है। क्या काढ़ा जास्त है उसको, पानी कम है। पानी कोथिंबीर कहाँ पानी रहते हो,
साइकिल को टाइट करने को पाने रहते, कोथिंबीर को पाने काय? हिरवे हिरवे देखो तो हरे पत्ते बोलो तो फिर म्हणजे शेवटपर्यंत ह्यांचं हिंदी ह्यांना कळत नाही, त्यांचं मराठी त्यांना कळत नाही. त्यानंतर विविध शाळांमधील विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान सुप्रसिद्ध शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनीही शिवशरण अण्णा पाटील यांच्या आजपर्यंतच्या एकूणच वाटचालीचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करताना कोणतीही पार्श्वभूमी अथवा पाठबळ नसताना राजकारणात त्यांनी घेतलेली मोठी झेप ही अत्यंत गौरवास्पद असल्याचं सांगितलं. अण्णा कोणत्याही पदावर नसताना त्यांच्या वाढदिवसासाठी झालेली एवढी मोठी गर्दी हीच त्यांची खरी श्रीमंती असून ते अखंडपणे जनतेच्या हृदयावर आमदार म्हणून राज्य करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. एखादा माणूस मोठा का होतो आणि कसा होतो? ज्याच्या वाढदिवसाला सर्व क्षेत्रातील, सर्व जाती धर्मातील, सर्व पक्षातील माणसं स्वतःहून हजेरी लावतात, तो माणूस मोठा. म्हणून अण्णा खऱ्या अर्थानं श्रीमंत आहात. आमदार असल्यानंतर काहीतरी फायदा मिळेल म्हणून आगे पिछे करणारे असतात. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी प्रवृत्ती जगामध्ये सर्व ठिकाणी आहे. आपल्याला काहीतरी अण्णांकडनं लाभ मिळेल, पण आज अण्णा कुठल्याही पदावरती नाही आहेत तरी गर्दी तीच. प्रशांतजी बोलता बोलता बोलले की एखादा नगरसेवक असेल तरी ते सगळं डिजिटलायझेशन आणि सगळे फलक लागलेले असतात, पण अण्णांच्या वाढदिवसाचा फलक नाही लागला, कुठले डिजिटल बॅनर दिसला नाही. खरं सांगतो, काही माणसं बॅनरसाठी जन्माला आलेलीच नसतात, ते हृदयावरती राज्य करण्यासाठी जन्माला आलेली असतात. आणि अण्णा तुम्ही तसे आहात, तुम्ही तसे आहात. यावेळी बोलताना शिवशरण अण्णा पाटील यांनी या सत्काराबद्दल सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त केले. आपण जीवनात खूप आनंदी असून देवानं आपल्याला सर्व काही दिलं आहे. संघर्ष करत शून्यातून वर आलो. जनतेनं अखंड प्रेम केलं आणि मोठी साथ दिली. कितीही मोठे झालो तरी आपण जमिनीवर राहून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनसेवा करत राहू अशी ग्वाही देऊन त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. मला आजार पडलो तेव्हा माझं लोक रडायचे, पण मी कधी रडलो नाही. अरे मारायचे काहीतरी मारायचंच आहे, कोण जिवंत राहणार नाही. एक ना एक दिवस जायचे असते. जेव्हा बोलावा येईल तेव्हा तो जाऊ शकतो. जेव्हा अजून रक्त आहे, अजून जीव आहे, मी तुमच्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. रक्ताचा थेंब ना थेंब माझ्या समाजाला, माझ्या माणसाला मिळाला पाहिजे. माझ्या सत्कारपेक्षा माझ्या मामाचं, माझ्या गुरुजनांचं, माझ्या मुलांचं, ते शिकणारे विद्यार्थी माझ्या पुढे जायला पाहिजे. मी माझं नाव मी थोडं केलं असेल, पण तुम्ही या सोलापूरच्या माती सुगंध अख्ख्या देशात विरघळलं पाहिजे, दिसलं पाहिजे. हे काम माझ्या मुलांनी केलं पाहिजे, उद्देशाने या ठिकाणी केलं. माझा सत्कार नकोय, आता सत्कार आम्हाला अजून करायचे. यावेळी त्यांचा सत्कार करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील जनतेनं मोठी गर्दी केली होती. पुष्पहार घालून तसंच पुष्प देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत होत्या. यावेळी शिवशरण अण्णा पाटील यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसंच अण्णा मित्रपरिवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.